या ठिकाणी ब्रॅकेट आहे. ओके. आता या सेकंड इकडे तर लिमिट निघालेलं आहे. याचं लिमिट काढत असताना मला डिनॉमिनेटरला वाय आहे. ठीक. डायरेक्ट लिमिट मी कुठे अप्लाय करू शकतो आणि डायरेक्ट कुठे चालणार नाही. बघा 2 कॉन्स्टंट आहे तुम्ही सांगितलं. डायरेक्ट याला चालतंय एक्सला. 2 ला डायरेक्ट लिमिट चालतंय. साइन ऑफ एक्स प्लस वाय बाय 2 इथं सुद्धा डायरेक्ट लिमिट चालेल. कारण वायची व्हॅल्यू 0 आपण घेऊ शकतो. तो एक्स प्लस 0 होऊन जाणार. ठीक. मात्र इथं इथं डायरेक्ट लिमिट चालणार नाही. आणि इथं इकडे बघा कॉस ऑफ एक्स प्लस 0 म्हणजे कॉस एक्स आणि हा कॉस एक्स आहे. म्हणजे डायरेक्ट लिमिट याला आणि याला ऍडजस्ट करायचं मला. साइन वाय बाय 2 आणि अपॉन वाय ही ऍडजस्टमेंट आहे. बाकी सगळं डायरेक्ट मेथडने आहे. ठीक. तर आता याला त्या पद्धतीने लिहून घेणार. दिस इज इक्वल टू लिमिट वाय टेंड्स टू 0. ठीक. अगोदर जे डायरेक्ट मेथडने आहे म्हणजे 2 आणि एक्स न्यूमरेटर मध्ये बघा सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये येतात. सगळे मल्टिप्लिकेशन आहे. इकडे मल्टिप्लिकेशन इकडे पण मल्टिप्लिकेशन. 2 इंटू एक्स म्हणजे 2x साइन एक्स प्लस वाय बाय 2. ठीक आहे. डिनॉमिनेटर मध्ये कॉस एक्स प्लस वाय हे पण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे इंटू कॉस एक्स. नाउ दिस इज समथिंग विच कॅन बी इव्हॅल्युएटेड बाय डायरेक्ट मेथड. वाय ची व्हॅल्यू डायरेक्टली 0 आपण या ठिकाणी घेऊ शकतो. मल्टिप्लाइड बाय इथं मात्र घेऊ शकत नाही. हा कोण आहे साइन वाय बाय 2. मग त्याच्या डिनॉमिनेटरला हा इथला वाय. ठीक आहे. आणि इथं जर मी वाय घेत असेल न्यूमरेटरला कोण आहे वाय बाय 2. मग इथं सुद्धा कोण लागेल वाय बाय 2. आणि वाय बाय 2 जर मी इथे घेत असेल तर इकडे ऍडजस्टमेंट होणार 1 बाय 2 ची आणि प्लस पुढचा सेक एक्स. व्यवस्थित लक्षात घ्या. हे सेपरेट केलं हे सेपरेट केलं. दिस इज डायरेक्ट मेथड. दिस इज फॉर्म्युला. साइन वाय बाय 2 अपॉन वाय. वाय बाय 2 होता म्हणून इकडे पण वाय बाय 2 घेतला मल्टिप्लाय केलं 1 बाय 2. And now you will get the answer. So this is equal to. आता आन्सर काय होणार बघा. y ची व्हॅल्यू 0 डायरेक्टली पुट करतो इथपर्यंत. तर 2x sin x प्लस y बाय 2 म्हणजे हा 0 होऊन जाणार. हा काय होणार 0 म्हणजे x प्लस 0 म्हणजे x म्हणजे 2x sin x हे न्यूमरेटर आहे. डिनॉमिनेटरला cos x प्लस 0 म्हणजे cos x आणि हा सुद्धा cos x. इंटू साइन वाय बाय 2 अपॉन वाय बाय 2 म्हणजे 1 आणि इंटू हा 1 बाय 2 ऍडजस्टमेंटचा आणि प्लस सेक एक्स. आता इथं फर्स्ट टर्म मध्ये 2 कट होतो. ठीक आहे. 2 कट होतो. एक्स ऍज इट इज साइन एक्स अपॉन कॉस एक्स इज टॅन एक्स. 1 अपॉन कॉस एक्स इज सेक एक्स प्लस इकडे सेक एक्स. आणि जर का मी सेक एक्स कॉमन घेत असेल तर ब्रॅकेट मध्ये एक्स टॅन एक्स प्लस 1.
क्लिअर आहे? कोणाने काही डाऊट असेल विचाराल. क्लिअर आहे का? ओके. या क्वेश्चन मध्ये पर्टिक्युलर लक्ष ठेवायचं y टेंड्स टू 0 म्हणजे x कॉन्स्टंट. लेट अस टेक नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 113. 1 plus sin x minus cos x tends to 0. Plus log of 1 minus x divided by x cube. Now, या क्वेश्चन मध्ये बघाल डिनॉमिनेटरला एक्स क्यूब आहे. ठीक. आणि हा जर फॉर्म्युला मी फक्त कन्सिडर केला सिंगल फॉर्म्युला लॉग ऑफ 1 मायनस एक्स, तर डिनॉमिनेटरला फक्त एक्स पाहिजे असतो. म्हणजे याच्यातला एक एक्स जरी वापरला तरी एक्स स्क्वेअर शिल्लक राहतो आणि 1 अपॉन एक्स स्क्वेअर हा इन्फिनिटी होणार कारण एक्स टेंड्स टू 0. सिमिलरली फक्त साइन एक्सच्या डिनॉमिनेटरला सुद्धा एक्स असतो म्हणजे इथं सुद्धा एक्स स्क्वेअर शिल्लक राहतो. आणि इकडे 1 मायनस कॉस एक्स आहे. 1 मायनस कॉस एक्स. ठीक. तो 1 मायनस कॉस एक्स म्हणजे 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. त्या ठिकाणी सुद्धा एक्स स्क्वेअर यूज होतो. एक्स शिल्लकच राहतो तिघही केस मध्ये. म्हणजे या टर्म मध्ये सुद्धा एक्स डिनॉमिनेटरला शिल्लक राहतो म्हणजे तो इन्फिनिटी होणार. इकडे पण एक्स स्क्वेअर शिल्लक राहतो, इकडे पण एक्स स्क्वेअर शिल्लक राहतो. हा एक्स क्यूब कट होत नाही. सो डायरेक्टली जे आपण सिंगल मेथड म्हणतो त्याच्याने हे सॉल्व्ह होणार नाहीये. एक्स किंवा एक्स स्क्वेअर असतं तर एकदा आपण ट्राय करू शकलो असतो, त्याचा आन्सर मिळेल एक्स किंवा एक्स स्क्वेअर. पण मुद्दाम त्याने एक्स क्यूब घेतलाय कारण मग ते डायरेक्टली होणार नाही. म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ फॉर्म्युलाने जे आपण म्हणतो ते एक्स किंवा एक्स स्क्वेअर असेल तर होऊ शकतं, असं होणार नाही. ठीक. मग आता जर डिनॉमिनेटरला एक्स क्यूब आहे तर आपण अजून एक मेथड पाहिली ती म्हणजे एक्सपान्शन मेथड. मला दोन मेथड काम करतात. एक तर एक्सपान्शन, ठीक आहे, आणि दुसरा आहे यल असतो. कारण 0/0 येत आहे, डिनॉमिनेटर तर 0 आहे. न्यूमरेटर मध्ये बघा 1 मायनस कॉस 0 म्हणजे 1. 1 मायनस 1 हा 0 झाला. साइन 0 हा सुद्धा 0 आहे. लॉग 1 मायनस 1 1 मायनस 0 म्हणजे लॉग 1 तो सुद्धा 0 असतो. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघं 0/0च्या फॉर्म मध्ये आहे. ठीक. मग एकतर एक्सपान्शन करू शकतो किंवा यल हॉस्पिटल करू शकतो कारण तो 0/0च्या फॉर्म. आता मी सांगितलं तर यल हॉस्पिटल रिपीटेडली वापरावं लागतं काही वेळेस. ही केस आहे.
कारण हा एक्स क्यूब आहे, याचा पहिला डेरिव्हेटिव्ह 3x² म्हणजे परत डिनॉमिनेटर 0 राहतोच. दुसरा डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही पाहिलं तर तो 6x होणार, तरी डिनॉमिनेटर 0 राहतो. मग तिसरा डेरिव्हेटिव्ह येणार 6 म्हणजे याला 3 टाइम्स कोणा डिफरन्शिएट केल्यानंतर मग तो सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन, मग तेव्हा आपल्याला डिनॉमिनेटरला काहीतरी नंबर मिळेल, म्हणजे 0/0 चा फॉर्म त्या ठिकाणी कॅन्सल होईल. तो सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन या ठिकाणी करावं लागणार आहे. तर या एक्सपान्शनची मेथड, एक्सपान्शन मध्ये या sin x चं एक्सपान्शन, cos x चं एक्सपान्शन आणि log 1 - x याचं एक्सपान्शन करू शकतो. ठीक, एक्सपान्शनचे फॉर्म्युले तुम्ही डायरेक्ट वापरून करू शकता, किंवा सपोज याला हॉस्पिटलने करायचं म्हटलं तर काय होणार, दिस इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0, 1 चा डेरिव्हेटिव्ह जाणार 0, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x मायनस cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, आणि हा मायनस त्याला प्लस sin x, पुढे log of 1 - x त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/1 - x, डिनॉमिनेटरला x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह dx². यल हॉस्पिटल चेक करतोय आपण, यल हॉस्पिटल काम करेल का. बघा आता यल हॉस्पिटल काम करेल, त्या ठिकाणी cos 0 हा 1 होऊन जाणार, sin 0 तर 0 आहे, 1/1 - 0 म्हणजे हा पण 1 होणार, हा पण 1 होणार, 2 वगैरे काहीतरी येणार. म्हणजे यल हॉस्पिटल इथून पुढे आपण कंटिन्यू करू शकणार नाही. पहिल्यांदा केलं, पण पहिल्यांदा केल्यानंतर कारण इथं न्यूमरेटर 0 येत होता, 0/0 फॉर्म होता, इथं मात्र हा 0/0 फॉर्म नाही. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 झाला, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x मायनस, आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, मायनस मायनस प्लस sin x, log 1 - x, सॉरी इथं मायनस वन येणार, सॉरी होणार, अजून होणार, log of 1 - x चा डेरिव्हेटिव्ह होणार 1/1 - x इंटू -1 म्हणजे होणार मायनस, आणि मग अजून ते 0/0 आहे, करू शकतो अजून तरी होतो. बघू पुढच्या स्टेपला अजून काम करू शकतो, कारण हा साइन 0 तो 0 झाला, हा cos 0 म्हणजे 1, आणि हा -1, 1 - 1 0 आहे. इथं सुद्धा 0/0 फॉर्म आहे, यल हॉस्पिटल इथं सुद्धा वापरता येतो. log 1 - x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 - x इंटू -1, मायनस इथं जाणार. पुढे बघूया, परत पुढे जाता, कारण अजून इथे 0 आहे, हा परत 0/0 च्या फॉर्म मध्ये आहे. यल हॉस्पिटल परत एकदा अप्लाय करू, लिमिट x टेंड्स टू 0, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x मायनस 1/1 - x, म्हणजे हा आहे 1/x, त्याचा डेरिव्हेटिव्ह होणार -1/, ठीक आहे. (1/x) त्याचा डेरिव्हेटिव्ह होणार -1/x², ठीक आहे. मात्र x नव्हता, कोणता 1 - x, त्याचा डेरिव्हेटिव्ह होणार -1 मल्टिप्लाय, मग पुढे परत -1 येणार, म्हणजे मायनस मायनस प्लस वन इथंच करून घेतो, आणि डिनॉमिनेटर 3x² चा डेरिव्हेटिव्ह 6x. आता एकदा चेक करू, न्यूमरेटर डिनॉमिनेटर परत 0 होता आहे का. हा cos 0 म्हणजे 1, ठीक आहे, दिस इज 1, इकडे 1/1 - 0 म्हणजे 1 चा स्क्वेअर, हा 1/1 म्हणजेच 1, हा 1 - 1 0 होतो आहे, दिस इज अगेन 0/0 फॉर्म. ठीक, पुढे परत एकदा मग या हॉस्पिटल में अप्लाय करू शकतो, लिमिट x टेंड्स टू 0, मायनस sin x, त्याचा होणार मायनस sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, हा मायनस साइन ॲज इट इज. नाउ दिस इज 1/1 - x चा स्क्वेअर, म्हणजे 1 - x ब्रॅकेट रेज टू -2 आहे. आता डेरिव्हेटिव्ह काय होतो, न्यूमरेटर मध्ये जर लिहिलं 1 - x रेज टू -2 आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह होणार n ब्रॅकेट त्या ठिकाणी n x रेज टू n - 1 म्हणजे -2 - 1 -3, आणि इंटू या -x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे -1 होल डिवाइडेड बाय 6. ठीक है,
मायनस साइन एक्स आला कॉस एक्स, कॉस एक्स आला मायनस साइन एक्स, हा मायनस साइन असाच, हा 1 मायनस एक्स चा स्क्वेअर म्हणजे तो आहे या पद्धतीने 1 मायनस एक्स रेस टू मायनस, तर एक्स रेस टू एन च्या फॉर्म्युलाने एन म्हणजे मायनस टू एक्स रेस टू एन मायनस वन, मायनस टू मायनस वन, मायनस थ्री इंटू एक्स नव्हता 1 मायनस एक्स होता म्हणून इंटू मायनस वन. नाउ वी कॅन अप्लाय द डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडने काय होणार, हा मायनस कॉस झिरो मायनस साइन झिरो मायनस ब्रॅकेट मध्ये मायनस टू इंटू मायनस वन म्हणजे तो झाला प्लस टू, इकडे 1 मायनस एक्स म्हणजे झिरो, ब्रॅकेट रेस टू मायनस ब्रॅकेट कंप्लीट डिवाइडेड बाय 6. So this is nothing but minus 1 minus 0 minus. Now 1 raised to minus 3 म्हणजे 1च असणार आहे. ठीक आहे, तर तो होणार मायनस 2 डिनॉमिनेटरला 6 म्हणजेच मायनस 3 अपॉन 6 मायनस 1 अपॉन 2. Yale Hospital's rule repeated application but always remember प्रत्येक स्टेपला तुम्हाला 0/0 येतंय आणि ते कन्फर्म करून घ्यायचं आहे, कारण ते येत नसेल तर मग याला हॉस्पिटल काम करणार नाही. मग त्या केसमध्ये तुम्हाला दुसरं काहीतरी जसं या ठिकाणी आपण बघतोय की एक्सपान्शन मेथडने सुद्धा करता येऊ शकतं, तर मग एक्सपान्शनच करावं लागेल, मग काही पर्याय नाही. This has been solved by using Yale Hospital. एक्सपान्शनने सुद्धा तुम्ही फॉर्म्युले त्या पद्धतीने यूज करून करू शकता. क्लिअर आहे का? अर्थात एल हॉस्पिटल वापरायचा म्हणजे डेरिव्हेटिव्ह माहित असला पाहिजे. क्वेश्चन नंबर 117.
थोडस वेगळं एक्झाम्पल या ठिकाणी आहे. मध्ये बघा दोन टर्म्स आहेत. फर्स्ट टर्म साइन एक्स रेस टू 1/x, सेकंड टर्म 1/x रेस टू साइन एक्स. दोघांची लिमिट आपण सेपरेट काढणार. फर्स्ट टर्म मध्ये लिमिट x टेंड्स टू 0 sin x रेस टू 1/x प्लस लिमिट x टेंड्स टू 0 1/x रेस टू sin x. Okay? Now this first limit is directly 0. Since x tends to 0, this is sin 0, which is nothing but 0. So 0 raised to anything. This is not infinity, this is tends to infinity. So this first limit will become directly 0. Second limit मला find out करायचा आहे. Plus second limit आहे limit x tends to 0 1/x raised to sin x. आता हे जे सेकंड लिमिट फाइंड आउट करायचं आहे त्याच्यात एक वेगळी मेथड लक्षात घ्या. लॉगॅरिथमिक मेथडने आपण याला सॉल्व करतो. सो लेट L इज इक्वल टू हे लिमिट म्हणजे लिमिट x टेंड्स टू 0 1/x ब्रॅकेट क्लोज टू sin x. So this is the particular example, particular method. The particular example आहे, रेग्युलर एक्झाम्पल नाही. फर्स्ट तर 0 झाला. सेकंड साठी दिस इज नॉट रेग्युलर मेथड, एक पर्टिक्युलर मेथड यासाठी आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. ठीक आहे, इकडे जाणार लॉग L, इकडे सुद्धा मी लॉग घेणार. लिमिट आपण डिस्कस केलेलं होतं की लॉग आणि लिमिट एकमेकांसोबत इंटरचेंज होऊ शकतात. ठीक आहे, दॅट इज द रूल. लॉग आणि लिमिट एकमेकांसोबत इंटरचेंज होऊ शकतात. सो लिमिट इकडे होऊन जाणार, then it becomes log of 1/x raised to sin x. Okay, log and limit interchange. So this is equal to limit x tends to 0. आता log असल्यामुळे sin x कुठे येणार, खाली येणार. So sin x into log of 1/x. चला ठीक आहे, लिहून घेऊ आपण. log of 1/x. This is equal to limit x tends to 0. Now log of 1/x is nothing but minus log x. So it will become minus sin x into log x. Log of 1/x is nothing but minus log x. Okay. Now here also we cannot put x is equal to 0. Direct method ने होणार, कारण हे तर 0 होऊन जाईल, पण हे not defined. Log x is not defined for x tends to 0. x equal to 0 साठी डिफाईन नाही. आता याला वेगळ्या पद्धतीने करणार. याला या हॉस्पिटल यूज करायचं, मला मायनस साइन बाहेर घेतो. लिमिट x टेंड्स टू 0 न्यूमरेटर मध्ये log x आणि आता sin x आहे. sin x is nothing but 1/cosec x. Because to use L'Hospital's rule, we need numerator and denominator. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघं लागतात L'Hospital यूज करायचा असेल तर. So this is equal to further लेफ्ट हँड साइडला काय आहे, लेफ्ट हँड साइडला लॉग L. मला आन्सर कोणाचा पाहिजे आणि याचं म्हणजे फक्त L चे आन्सर पाहिजे. लेफ्ट हँड साइडला लॉग L आहे. लॉग L इज इक्वल टू मायनस लिमिट x टेंड्स टू 0 आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघं ठिकाणी येणार तुमचं L'Hospital. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह होणार 1/x डिवाइडेड बाय cosec x चा डेरिव्हेटिव्ह was to minus cosec x into cot x. Okay. Now this is equal to मायनस याच्या सोबत येणार, मायनस मायनस प्लस होऊन जाणार. लिमिट x टेंड्स टू 0 1/x म्हणजे तो 1 हा x डिनॉमिनेटरला आहे इंटू cosec x इंटू cot x.
So this is equal to limit x tends to 0. बघ कुठेही लिमिट नॉट डिफाईन्ड किंवा डज नॉट एक्झिस्ट व्हायला नको, लक्षात ठेवा. आता हा जो 1 पार्ट एक्स आहे, ठीक आहे, 1 पार्ट एक्स म्हणजे तो झाला tan x आणि अपॉनला मी घेऊन टाकला x. 1 पार्ट एक्स म्हणजे तो झाला tan x अपॉनला x इंटू 1 कोसेक x म्हणजे sin x. हा एक्स तुम्ही इकडे घ्या किंवा इकडे घ्या. 1 कोसेक x म्हणजे sin x, 1 cot x म्हणजे tan x. आणि दोघांना मुळात अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला, अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड फॉर्म्युला, दोघांच्या डिनॉमिनेटरला x पाहिजे. पण नाही येतं, x ऍडजस्ट करता येत नाही. तर जरी केला तरी काही फरक पडत नाही. बघा मी काय म्हटलं, 1 कोसेक x म्हणजे sin x, 1 cot x म्हणजे tan x. आणि अकॉर्डिंग टू स्टँडर्ड फॉर्म्युला त्या दोघांच्या डिनॉमिनेटरला x पाहिजे. पण आपल्याकडे फक्त एकच x आहे. ठीक, मग एकालाच कोणाला तरी देता येणार, दोघांना देता येणार नाही. ठीक आहे. आणि मग तुम्हाला सर मग आपण ऍडजस्ट करून घेऊया. ऍडजस्ट जरी केला तरी काही फरक पडत नाही. बघा इथं जर तुम्ही ऍडजस्ट केला अपॉन x तर तुम्हाला इकडे x घ्यावा लागेल. ही ऍडजस्टमेंट झाली. ऍडजस्टमेंट केली तरी चालते, नाही केले तरी चालते, कारण अल्टिमेटली याचा आन्सर 0च होणार आहे. सो दिस इज इक्वल टू, बघा पहिलं जे लिमिट आहे याचा आन्सर 1 इंटू हा अपॉन x आणि हे कन्सिडर नाही करत. ठीक आहे, कारण काही गरज नाही ऍडजस्टमेंट दाखवण्याची, केली तरी चालते. आता tan x अपॉन x 1 झाला आणि इंटू sin 0, कारण x टेंड्स टू 0 म्हणजे त्याला डायरेक्ट लिमिट अप्लाय करणार sin 0. sin 0 इज 0, सो आन्सर इज 0. आणि तुम्ही जर ऍडजस्टमेंट केली असती तर अपॉन x म्हणजे हा पहिला 1, हा दुसरा सुद्धा 1, पण तिसरा इंटू x करावा लागला असता ना. अपॉन x केल्यानंतर इकडे x करावा लागला असता, तर इकडे 0 राहिला असता. सो 0 कॅन बी द आन्सर, बट 1/0 कॅनॉट बी द आन्सर. 0 कॅन बी द आन्सर. 0 इज आन्सर. 0 हा रियल नंबर आहे. दॅट इज द आन्सर 0. इकडे आहे लेफ्ट हँड साइडला log L, याचा बेस आहे e, आणि जर रियल काय होणार मग e raised to 0 म्हणजे